नमस्कार मित्रांनो, शेत शिवार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा डबल आपल्या एकदा सर स्वागत आहे. आपण आज या मक्काविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर दादा, ही मक्का लावून किती दिवस झाले तुम्ही? तिला झालं 1.5 महिना. झाला का? आणि याच्यावर पहिले याच्या आधी कोणत्याही औषध फवारणी केली? याच्या अगोदर याच्यावर मारलो दिल्ली गेट अळाईसाठी. आळीसाठी वाटले तर किती दिवस झाले औषध मारून? ते औषध मारून झाले 15 दिवस. 15 दिवस झाले का? आणि समजा आता आलो काही शेतकरी समजा पट्टा पद्धत यानं लागवड करत्या, आता काही अशी पीक पण लागते, मग ॲव्हरेज कोणतेच नाही का? पट्टा पद्धतला बी ॲव्हरेज चांगलं आहे, पण मग पट्टा पद्धतला ठिबक लागतं. आपल्याकडे पाणी उपलब्ध असल्यामुळं आपल्याला ते याची गरज नाही आहे पट्टा पद्धतची. आपण डायरेक्ट दांडावर लावले मक्का. आपण आता स्टिंजर औषध आणलं समजा, याचे आता कस रिझल्ट आहे बा? याचं आता हे 40 ml मारायचं. याच्यामध्ये 12 टाक्या होत्या. आणि जर तुमचे 10 टाक्या होत असल्या तर मग 50 ml मारायचं. बरोबर. यानं आळीला म्हणजे अंतप्रयोग औषध आहे. हे पानावर जरी पडलं तरी आळी मरून जाते. दादा, आपण जे औषध घेतलं समजा, आता याच्या मारल्याच्या नंतर किती दिवसानंतर आपल्याला पुन्हा आळीचं औषध मारावं लागेल? आता 1 महिना सांगते दुकानदार आपल्याला. 1 महिना. मग आता 1 महिना तर याच्यात एखाद्या वेळेस आपली आळी आता चालली बी 1 महिन्यानंतर आता तोपर्यंत मक्का 2 महिन्याची 2.5 महिन्याची होऊन जाते. आळी थांबत नाही मग 2.5 महिन्याची मक्का झाल्यानंतर. बरं दादा, आपला आता मक्का पीक समजा यायला पुरे दिवस किती लागतात? मक्का पीक किती दिवसात येतं बा? तसं काही 90 दिवसात बी येतं. 3 महिन्याचं पीक आहे, पण याला 3.5 ते 4 महिने लागतात निघेपर्यंत. आणि दादा, मग ही मक्का लावली, याची कोणती व्हॅरायटी आहे मक्काची समजा? हे 66 68 आहे आणि अजून एक 66 67 आहे. आपण कोणती लावली मग? 66 68 आहे. मग आता हिचं ॲव्हरेज किती निघणार बा थैलीला? थैलीला हिचं ॲव्हरेज निघतं. जर समजा पाणी शेवटपर्यंत पाणी चांगलं बसलं, आपण अजून एक वेळेस खत टाकलं, मेहनत जर चांगली केली, या गवताचं जर औषध मारलं तर 100% एका थैलीला 20 क्विंटलच्या आसपास ॲव्हरेज जातं. आता तुम्ही गवताचं औषध मारणार, याच्यामध्ये कदाचित जमीन खराब नाही होणार का येणार? आणि मग आता सारेच लोक मारू राहिले ना. मग आता रोजंदारी महाग झाली, आपलं हे भेटत नाही, रोजदारनी भेटत नाही, त्या हिशोबाने आता औषधच मारावं लागणार आहे. हिचं मग ॲव्हरेज किती निघणार एका थैलीला? एका थैलीला सरासरी 20 क्विंटल. आपलं समजा शिवार हलकं आहे तर आपलं 15-16 धरून घ्या. मग आता याच्यात किती एकर किती थैली लावली आपण? आता आपल्या 4 थैल्या आहे या. तर मग आता बाकीच्या शेतकऱ्या समजा जर लावणे समजा मक्का, तर तुम्ही कोणती व्हॅरायटी घ्याय सांगता? हे 66 68 जे आपण पहिले पावसाळी घेतलं होतं, आपल्याला ते उत्पन्न चांगलं निघलं, ते पाहूनच आपण पुन्हा हीच व्हरायटीची निवड केली. आपण जी हिवाळी मक्का लावतो समजा, याचं काही असं टेम राहतो का? आपण काही बरसाती समजा जून बसून पेरणी सुरू करू समजा, तर याचं काही राहतं समजा असं? तसं काही नाही राहत. आता सोयाबीनच्या वावरात लावली आपण लवकर. सोयाबीनच्या वर तुमचं म्हणजे सोयाबीनचं बियावड समजा. सोयाबीनचं बिवाडी आपली मक्का पिवळी पडली नाही. पिवळी पडली. मक्कावर जर मक्का घेतली तर पिवळी पडून जाते. तिला सुधारायला 2 महिने लागून जात्या. आणि तुम्ही जेव्हा लावली दादा तर मक्का, तेव्हा कोणतं खत वापरलं बरं समजा? 10-26-26. 10-26. मग हिची उगण शक्ती किती टक्के उगली बरं दादा? 99% उगली ती. म्हणजे तूट काही पडली? तूट पडलीच नाही. आणि तूट आणि याच्या आधी काही मक्का पिवळी काही झालं? नाही, काहीच नाही. मग आता तुम्ही हिला युरिया टाकला का? हा, हिरे टाकून दिला एकदा. आता पुन्हा आपण दुसरा डोस देणार आहे. किती महिने टाकलं तुम्ही याला? हिला या 4 थैल्याला आपण 3 महिने टाकल्या. 4 थैल्या 3 महिने. आता पुढचा डोस कधी द्यायचा बरं दादा? पुढचा डोस आता ज्यावेळेस ती तुरा काढल लागल, तिला कणीस लागल, त्यावेळेस दुसरा डोस द्यायचा. दुसरा डोस म्हणजे बा तरी सरासरी 2-2.5 महिन्याच्या नंतर चिकट दाना पडला आपण त्याला त्याच्या अगोदर द्यायचा, मग दाना भरतो. कोणतं खत द्यायचं बरं दादा त्याच्या त्यावेळेस आपण देणार आहे युरिया, अजून 18 दान, अजून बोरोबॉल पुरं मिक्स करणार आहे का? मिक्स करून. बॅगी करणार आहे का आता? 4-5 नाही, आता 7 बॅगी टाकावं लागेल. 7 ते 8 पुऱ्या मक्काला? पुऱ्या मक्का. डायरेक्ट स्कॉडबीज टाकणार दादा? नाही, डायरेक्ट फेकून द्यायचं. कारण गवत जळून जायला राहतं, मक्काचे खालचे कोंब लांब मेल राहते, ते ऑटोमॅटिक आकसून घेतं त्याला. मग आता ते खत लागू व्हायला कमीत कमी 1 महिना लागतो. भट्टीमध्ये गवती तुम्ही याच्यात कोणते किती वेळ सांगितलं? 2 वेळेस आणले. आता याच्यात धानाची बी गरज नाही. मग आता याच्यात काय करायचं आता? याच्यात गवत येतं. आता याच्यावर आपल्याला ते औषध मारायचं आहे ना, कोणतं औषध आणलं? टेंजर मारणे. हा. किती टाका लागेल दादा टेंजर मारला? टेंजर मारायला आता ते थैलीच्या हिशोबाने मारावं लागेल. आता किती लागेल काय लागेल त्याचं काय असं एवढं आयडिया नाही. आता टेंजर नुसतं या फट्टी मारणे का? आता याच्यात बी मारणे का? नुसतं वरमानात बस. टेंजर मारा समजा, आता जमीन ओलली लागते का? ओलली लागते जमीन. आज भरलं की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मारायला चालू करायचं. आणि त्याच्यानं लिक्विड म्हणलं मारणे टेंजर कडे आहे कसं? लिक्विड मधलं. लिक्विड म्हणलं अजून काय माहिती घेऊन मागता? बस. चला करा भाऊ.